सगळ्यात पहिले आनंदी महिला मंचाने जो हा चैत्र महिन्यानिमित्त जो महिलांसाठी जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आणि तिथे मला एक प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी या मंचावर बोलवलंय, त्यासाठी ताईंचे मी मनापासून खूप खूप आभार मानते। बघायला गेलं तर सगळेजण जानेवारी महिन्यातच हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम करत असतात आणि मराठी सणाला कुठेतरी असं वाटतंय की आपण मागं विसरत चाललोय। तर ताईंनी एक खूप छान उपक्रम चालू केला आहे की जेव्हा मराठी नवीन वर्ष चालू होतं त्या महिन्यातच त्यांनी चैत्र महिन्यात आपलं हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन केलंय, त्यासाठी त्यांचे खूप आभार। आणि आज 50व्या म्हणजे आमच्या जिजाऊ संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि हळदी कुंकवाचा एवढा छान मंच मिळाल्यामुळे सरांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ही सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि सगळ्या आनंदी महिला मंचाच्या सदस्यांचेही मनापासून आभार। थँक्यू। महत्त्वाचं म्हणजे आमचं साप्ताहिक कल्याण नागरिक तर्फे आनंदी महिला मंच हे गेले 3 वर्ष आम्ही छान चालवत आहोत। याच्या 250 महिला सभासद आहेत, पण ह्या वर्षीचा हा पहिलाच कार्यक्रम हळदी कुंकवाचा आणि या निमित्ताने आजची जी उपस्थिती आहे ती खरंच छान आहे। आणि ह्यासाठी आम्हाला जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे सर यांची मदत झाली। तसंच अश्विनीताई यांना मी एक कॉल केला, त्या कॉलवर त्यांनी लगेच हो येते आणि मी माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी गिफ्ट देते आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि साप्ताहिक कल्याण नागरिकचे मच्छिंद्र कांबळे सर यांचेही खूप धन्यवाद की त्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे सर यांना वाढदिवसाच्या आनंदी महिला मंचकडून खूप खूप शुभेच्छा।